सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळाला असता, सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म कळाला असता, ते शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा डागच लागला नसता. कारण वृद्धाश्रम ही प्रगती नाही आहे, अधोगती आहे. आणि अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही, गरीबाचा बाप नाही, ज्यांना बुद्धीच्या 5-5 पेमेंट आहेत त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात. यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी आहे का? नाही. म्हणजे कीर्तनाला असं दरिद्रवाणी बसून चालत नाही आपल्याला, असं तोंडवण सोडून द्यायचं नाही. अरे तुम्ही मी थोडा तरी भाग्यवान आहेत का दुसऱ्या लाटेतून वाचलोय. हो, परत खरमारीत बसा, गॅरंटी नाही. हो हा, एक तर 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँग झालते 1.5 वर्ष. लोक नुसते टेन्शन मध्ये, रामभाऊ गेला गेला हा. परत नीट आहे का? गाईला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, आईवडिलांची केलेली सेवा आणि गरिबाची केलेली सेवा कधी वाया जात नाही, हे ध्यानात ठेवा. आपण कधीतरी गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण वारकऱ्याच्या पायाला वाकलोय, आणि कधीतरी आपण दिंडीला पंगत दिली, त्याचं फळ 2021ला वाचलोय. हॉस्पिटल विकत घेणारे गेले, डॉक्टरच गेले तो हॉस्पिटल काढ राहील. एका बाजूने डॉक्टरला काट्यात घालून त्याच्या वजना इतके नोटा देणारी लोक होती, नव्हती? जर यमानं लाच घेतली असती तर यानं चेक पाठवला असता यमाला, कोरा, तुला काय आकडं लिहायचं लिह, आणि मा बाप खाली पाठव, आणि खाते फोडल्यावर परत वर घे. पण एक ध्यानात ठेवायचं महाराज, पैसा कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात नाही. त्याला हिशोब आहे. हसत हसत जगा, गॅरंटी नाही. उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही? जीवन क्षणिक आहे. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता पापाची इस्टेट कमावण्यात मजा नाही, आता पाणी मारून दूध विकण्यात मजा नाही, आता फक्त हातात हात घालून जगण्यात मजा आहे. गॅरंटी काय? हसत हसत जगायचं. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं इतके हलकट आहेत महाराज, कनात्या पण हसत नाही. काय त्याचा मुळ्यात दुखत का काय? नाहीत हसत, नाहीत हसत. जीवन क्षणिक आहे. कीर्तनाला बोलत जायचं, थोडंसं पुढे न्यायचं आणि परत माग आणायचं, टच मध्ये राहायचं. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी माझा शब्द होता, ज्ञानच देव, देवच ज्ञान. बोलत जा, ज्ञानच देव. ज्ञान म्हणजे MA नाही, हा विषय सोडून द्या. हे MA MPhil PhD DHM Com LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FY BTech अँड डिग्री इन डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड सेटल फार्मसी ना सिटी डिग्री इन डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. काय हे नाही, हे MA BA नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाभळीन शाळा सारख्याच उतरल्या. 80% मास्तर पोरं सापडी त्यात. आमच्या का घाला एकच आहे, घालावं कुडं त्याचं उत्तर नीट आहे का? हे ज्ञानाची किंमत नाही. काही रिटायर झाले, परमनंट नाही झाले, काहींची पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. आणि शिकलेल्या माणसाला अक्कल असती हे तुम्हाला सांगितलं कोणी? सुशिक्षित माणूस करून करून काय करेल? उभ्याने जेवेल.
आईबापाचे हाल करील, सासू सासऱ्याचं कल्याण करील, नवीन काय करील? ज्या माणसाच्या घरात आईच्या गालावर हसू आहे आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. 1.5 कोटीचे बंगले आहेत काहींचे, 1.5 कोटी आणि त्याच्या 30 लाखाचं बाथरूम लांब लचक, स्विमिंग टँक, 9 बादल्या पाणी बसत त्याच्यात, पण घरात पोहतो तो. पालथा होय, उताना होय, उघडा बम, VIP चड्डी, पोट भिजलं का पाटकुरडी राहती होय, उताना वाक्य माग होय त्याचं उत्तर नीट आहे का? घरातलं बाथरूम किती मोठा बांधा, शेवटची आंघोळ अंगणातच, मोकळ्या मैदानात, सगळे पाहुणे पाहत्याना हा उघडा बम होताना पडला गडी. आणि आपल्याकडं पद्धत आहे, मेल्यावर गरम पाणी, दगडावर हांडा, एक नालायक पाणी तापवायला, कडक होऊ दे थोडं. कोणच्यावर टाकायचंय? टाकायचं कोणच्यावर? त्याच्यावर राखेल जरी ओतलं तर तो हलणार आहे का आता? कडक होते. अरे तो म्हणलं लई तापलं, कोमट टाक, गार कर. आणि मरायच्या अगोदर 1.5 महिना त्याला आंघोळ नव्हती. त्याच्या बगलात गोशिड्या झाल्या, निमा बगलात गोशिड्या नाही का? क्षण भंगूर नाही बरे बसा, वारे सामान थोडा मायाचा. भंगूर नाही बरे बसा, वारे सोन्याचा वळवळतो. काळी नसले गळा पडेल भासा, उडे उशार थुराई उडसा. पडेल भासा, थोर उशार उडसा. राम स्मरा, राम स्मराधी, राम स्मराधी, राम स्मराधी, राम स्मराधी, राम स्मराधी. शत भंगूर नाही बरे बसा, पुढे विचार असं मोकळा झाला पाहिजे. 1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहिली. 80% भजने हरिपाठ इसरली, 40% कीर्तनकारच हरिपाठ इसरले. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं? आणि 40% पठ्ठ्यांनी माळाच काढल्या. कोणीतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. मंडळीने दिले वांगे सोडून हा ना अंडे, कसा माळा काढल्या. बरं ते काढीत नव्हतं, त्याची बायको खोडीची, काढा तुम्ही गेले आम्हाला कोण आहे, काढा आम्ही कोणच्या गपावूनचा गाव, काढा काढली. टीव्हीला पट्टी आली, 5,000 मिळणारे, घातली. काढल्या बिन घातल्या बिन. जगातल्या सगळ्या रोगाला एकच औषध आहे, माइंड कंट्रोल. Man is a mind is a break of a man body. आता हसत जगायचं, थोडं पुढे नेतो. ज्ञानच देव. राहू दे वही इकडे. विठाल तरी गेला जन्मवाया, तरी गेला
जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया जन्मवाया सांगतो तू वासी भजारे विठ्ठला सांगतो तू वासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी बजारे विठ्ठला सांगतो तू वासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हारी विठ्ठला सांगतो तुम्हारी बजारे विठ्ठला सांगतो तू वासी बजारे विठ्ठला सांगतो तुम्हारी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी तुला बरोबरी करिता बरोबरी तुला बरोबरी थोडं मागं येतो आणि परत पुढे आणतो ज्ञानच देव बोल ज्ञानच देव देवच ज्ञान बोला जायचं तुम्ही आणि मी देव का नाही तर आपल्याला त्याचं गेलं मामाला ज्ञान नाही MA हा विषय सोडून द्या त्यात काही एवढं विशेष नाही 40% विना अनुदानाचे शिक्षक फुल पेमेंटच्या आत रिटायर आहेत आता 42चे आहेत 20% वय काही झालं तर 10 वर्ष येत नाही शेवटच्या पगाराला सेवाप्रती 16 आणि अख्खं गाव त्याला सर म्हणतंय काही तर इतके याडपट आहेत 10 लाख भरले तर 1,500 पगार घेतात आणि 10 लाखाचं व्याज 2% 20,000 आहे लोक सुधारायला लय दिवस जातील मला रिकाम्या बाटल्या इकणाऱ्यांनी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या इतकी तज्ञ मंडळी आपण ज्यांनी ज्यांनी हायवेच्या कडेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत नाहीये इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोड आहे महाराज मी फक्त खरं बोलतो त्याची फळं भोगितो फळं दाबून भोगितो फळाची नाही उठलो का लफडं सुरू एक दिवस असा नाही का लफडं नाही झोपेतून उठलं का लफडं सुरू मी वेगळ्या विचाराचा माणूस आहे व्यक्ती गेले तरी चालेल धर्म टिकला पाहिजे आम्हाला धर्मच कळत नाही काय धर्म कळतो आपल्याला काय धर्म कळतो काय हिंदू धर्माला त्याग आहे आणि आपल्या लोकांनी शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलंय इतकी नालायक अवलाद आहे आपली लाजा तर वाटले बा, संत तुकाराम पोल्ट्री फार्म मग तुकाराम महाराज अंडे पाहत होते माऊली धाबा श्रीराम कुल्फी प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होते नालायक अवलाद नाही आजपासून पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प करायचा महाराज शुरांची संतांची नावं टपऱ्यांना नको आहेत पटतंय का सांगा मला तुम्हाला पटतंय का सांगा हा आपल्या धर्माचा हा आपल्या धर्माचा अपमान आहे काय मत आहे तुमचं काय मत आहे हा किंवा नाही तुझ्या बापाचं नाव दे तुझ्या बापाचं नाव दे मिवणीचं दे मिवणी बिअर बार दे प्रिय सिद्ध दे ना स्मार्ट पीस पान स्टॉल दे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका मला जोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयात धर्मनिष्ठता होत नाही तोपर्यंत संस्कृती टिकतच नाही त्याग आहे आपल्या धर्माला त्याग स्वतःच्या आईवडिलांचा बळी दिलाय तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी फुकट तयार झाली धर्म काय असं धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन गलासाला गलास लावून एकमेकाचे घोडे लावले म्हणजे वो तयार होतो धर्म फुकट तयार होत नाही महाराज माझा पती संन्यास आश्रमात गेलाय तो परत यावा म्हणून एका आईनं पिंपळाच्या पानाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्यात
1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या तेव्हा ज्ञानोबासारखं रत्न जन्माला आलंय. धर्म असा पारवा बसून होतो, धर्म असा चकना चुकना खाऊन तयार होतं. माईक हातात आला आणि भाषणं जोडली म्हणजे धर्म तयार होता. धर्माला त्याग आहे, त्याग. 1.25 लाख प्रदक्षिणा आईनं घातल्या तेव्हा ज्ञानोबारायाचं रत्न तयार झालं. महाराज आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. फुकाट धर्म तयार होतो, फुकाट. स्वतःच्या बोटातलं रक्त भवानी मातेला 16 वर्ष अर्पण केलंय तेव्हा आपल्याला स्वराज्य शब्द ऐकायला मिळालाय. फुकाट मिळाला स्वराज्य, फुकाट. स्वतःच्या बोटातलं रक्त 16 वर्ष दिलंय आणि आई तुळजाऊचा आशीर्वाद घेतलाय तेव्हा स्वराज्य मिळालंय. या जगातल्या इतिहासातला पहिला इतिहास आहे की स्वतःचं राज्य स्वतः निर्माण करून चंद्र सूर्य आहेपर्यंत कीर्ती निघवणारे एकच राजे छत्रपती. राजकारण कोणी करीलो त्यात काय एवढं विशेष आहे? राजकारण करायला काय बुद्धी लागते? बुद्धी लागते, फक्त माल लागतो. आणि ते बी करावं लागेल. पण दुसऱ्याच्या खांद्यावर हात न ठेवता स्वतःच राज्य स्वतः निर्माण करणं हे पहिले इतिहासातले राजे आहे. धर्म ऐका एका मिनिटात. आई वडिलांचा बळी, ज्ञानेश्वरी, बोटातलं रक्त, स्वराज्य. पुढे ऐका. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. आई गेली भाषी, मी रडलो नाही देवा. माझा पाप गेला देवा, मी रडलो नाही देवा. माझं एक पोरग औषधा पाण्या वाचून गेलं, मी रडलो नाही देवा. माझी बायको अन्न पाण्या वाचून गेले देवा, मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात बंबाजीनं मला मारलाय आणि रामेश्वराने माझा गाथा पाण्यात टाकला देवा, पाण्यात. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला देवा, यात काही नवल नाही हो. बंबाजीने मला मारलं ना देवा, याच्यातही काही नवल नाही. पण खरं सांगा देवा, सख्या भावानंच उधारीच्या वह्या डोहात टाकल्या आणि त्या भावानं उचलून आणल्या. माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. माझ्या 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. माझी आई गेली, मी रडलो नाही. माझा बाप गेला, मी रडलो नाही. बंबाजीनं मला मारलं, मी रडलो नाही देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा. कारण सांगू देवा तुला देवा, 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि 13 दिवस तुम्ही माझ्यासाठी पाण्यात उभं राहिला. ते एवढंच वाईट वाटलं देवा. एवढंच. खडखडा डोळ्यातून पाण्याच्या धारा आल्या आणि मुखातून अभंग बाहेर पडला. श्री अनंता मधुसूदना देवा, आता राहण्यात मजा नाही. आणि देवाला हात जोडून सांगितलं, देवा 42 वर्ष मी मूर्खांमध्ये राहिलो, आता राहायचं नाही. डोळ्यातल्या धारा खळखळा खाली आल्या आणि सांगून टाकलं, देवा मी दिसू नये हे जना ऐसे करी नारायणा. फक्त एकच कर देवा. 42 वर्षात माझ्या संसाराची राख झाली देवा. पण ज्या समाजासाठी मी राख केली तो समाज कवडीचा बदलला नाही. माझी एकच इच्छा आहे, मी यांना पुन्हा दिसू नये. काय भाषा आहे मला, मी यांना पुन्हा दिसू नये. अरे ते जाऊ द्या, विश्वाची आई आहे ज्ञानोबा, विश्वाची आई. पण जगासाठी स्वतःला मूर्ख म्हणून घेतलो. मूर्ख. कवडीची अक्कल नाही तरी माणसं शहाणं समजतात. कवडीची विश्वाची आई आहे पण पहिल्याच याद्यात ओवी लिहून टाकली, एरवी तरी मी मूर्ख. काय भाषा आहे मला. मी मूर्ख आहे हो, मूर्ख आहे मी. यांच्या नादी लागलो मी मूर्ख आहे. पण निवृत्तीनाथाच्या कृपेने मी संत झालो. आणि त्याच्या पुढची ओवी ऐका, 17-18व्या अध्यायातली शेवटची ओवी ऐका, पसायदानाच्या अगोदरची. देवा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे उरले फक्त पायिकपण. काय भाषा आहे मला. एवढा त्याग धर्माला केलाय आणि आम्ही धर्माचा खेळ केला. खेळ. आमच्याकडे बुद्धिमान कोण? उभ्याने जेवतो, चपला घालून चपात्या करतो, बायको देखणी करतो आणि हायवेवरून चपात्या घेऊन येतो. मग बायको का लोकांना दाखवायला केली का नालाय का तो?
स्कूटीवर जातो 6 चपात्या घेऊन येतो. हायर एज्युकेटेड. आम्ही नोकरीला असलो ना, आम्हाला अशी घमेंड आहे, सर्व्हिसवाली माणसं यांनी धर्म कधी पाळला नाही महाराज. यांना समोर नाही, यांना एकादश नाही, यांना माळ नाही, यांना गंध नाही, माझा तेल जगायचं काही. हा, गाडी गावातून चालली तर कधी काचा खाली करायचा नाही, गरिबाला कधी रामराम घालायचं नाही, एखाद्या म्हाताऱ्याच्या हातावर 10 रुपयाची नोट कधी द्यायची नाही. लोकांनी यांना रामराम घालायचा आणि काचातून बायको पाहायचं. आणि तीच माणसं रिटायर झाल्यावर वृद्धाश्रमात आहेत. चेक करा घेऊन. जे लाल दिवा वापरीत होते ना ते वृद्धाश्रमात आहेत. नाहीत नाहीत का? अरे कधीतरी गरिबाला रामराम घालायला शिका. नोकरी थोड्या दिवस आहे रे, पैसा कोणाकडे नाही. एक ओळी सांगा, मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय सुखी वाहू शकत नाही. पण या नालायकाने कधी नोकरीला असताना धर्म पाळला नाही. कधी म्हाताऱ्या माणसाला रामराम घालायचं नाही, भांडे घासणाऱ्याशी नीट बोलायचं नाही, गेट साफ करणाऱ्याशी बोल माझातल्यावानी वागायचं. पण एक सांग, 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. त्याच्या पुढं सांग का, राहून की तू जर एकत्र आले तर चंद्राला सुद्धा ग्रहण येतं, एवढंच ध्यानात ठेवा. राहून की तू दोघं जर एकत्र आले तर सूर्यालाही ग्रहण येतं. नोकरीला असताना जी मंडळी माझाटेल वागली, अख्ख्यांचे मुक्काम वृद्धाश्रमात आहेत. काय मत आहे तुमचं? रविवारी एखादं आली तर याने मटणाचं खाडं करायचं नाही. काय होतं त्याला? रूल आहे आपला. आणि नियमात खंडन नको. मर मग. आणि रिटायर झाल्यावर हिंडतो गावात चालला वा देवाच्या पाया पडायला. काय हाला लोटांगण घाल. याच्यासाठी एक अभंग सांगतो एका मिनिटात. अरे मी तर वाला अपराधिकार बहीण मती मंद बुद्धी तुझ ठेवल्याने कधी वाची कुर्बानी ती माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बसले संतन केली बहुत परनिंदा. अरे करू नये तो केला व्यापार व्हायला भार कुटुंबाचा नाही केले ते त्याचे भ्रमण. पाळीला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजाव लोकड मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुता धर्म पाव न कळे हित नाही बोलू आठवते. आपापल्या घात करू शत्रू मेधावी झालो दारू. तू तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. लिहून ठेवा. 5 वाजता कुत्र्या संघ हिंडल्यानं बुद्धी वाढत नाही. कुत्र पुढं चालतं एवढं ध्यानात ठेवायचं. ते कुत्र लोकांना सांगतोय हा रिटायर झाल्यापासून येडेवाणी करायला लागला, याला हिंडून आणतो आता. कारण याला बरमुडा आहे मला साखळी. नाही नाही पुढे जाऊन सांगा. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते कधी दूध देऊ शकत नाही. काशेतलं गुसीड किती चिटाकलं तरी ते दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. आणि प्रेताला किती मेकअप केली तरी ते उठून बसू शकत नाही. पुढं ऐका, जेवढं घुसलं डोक्यात तेवढं. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. ओव्या ऐका, वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे धन. व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत अशी मला एखादी केस दाखवा महाराष्ट्रात. सांगा एखाद्या माणसाचं नाव का तो माणूस टामटुमीत मेला. नाही तर फडूनच मारणार. का? तो 100 देतोय, 110 घेतोय. ते 100 त्याचे आहेत पण 110 तळतळाटाचे आहेत. आणि मग अशी माणसं 10 ml औषध 1.5 लाखाला घेतात. घेतलंय का नाही?
घेतलंय का नाही? तरी गेला करायला. पैसा नाही काम आहेत. आजच्या माणसाला पैशाची गरज नाही, समाधानाची गरज आहे. आता हे बिचारीने वाढदिवसाला कीर्तन ठेवलं, अख्ख्या जनतेला आधार आला. आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही महाराज, एनर्जी आहे. एनर्जी, ऊर्जा आहे ती माणसाला. खरंय बा, आपलं कीर्तन म्हणजे एनर्जी आहे. ज्यानं बारीक ऐकलं तो फ्रेशच होतो. 10 तास झाला कीर्तन सुरू होऊन, तुमचं 6 महिन्यातलं दुखणं गेलं, फ्रेश झाले तुम्ही. हे अटॅक बिटॅक बीपी बीपी काय किरकोळ आहे. जो आपलं कीर्तन मनापासून ऐकतो त्याला सर्टिफिकेट देतो मी, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. रिलॅक्स झालं पाहिजे. समाधान कुठे? पूर्वी हॉस्पिटलमध्ये माणूस ऍडमिट केला की माणसं म्हणायचे बा काय झालं, पैशाचं काय, पैशाचं काय. आता हॉस्पिटलमध्ये माणूस ऍडमिट केला ना, लोक पहिले विचारतात स्कोर काय. मग तू काय क्रिकेट खेळत होता का? त्याच्या मागून पुढून नळी घातली, आऊट झाला तो, काचातून पाहतोय, हा नालायक म्हणतो स्कोर काय. लोक विचारित नाही सर्दी आहे का, ताप आहे नाही, स्कोर काय. त्याला आधाराची गरज आहे का संपवायची? त्याला गरज कशी दे आधाराची. तुम्ही काय आधार दिला त्याला? स्कोर काय. तो शेजारी होता ना नालायक, तो म्हणला 17. मग त्याने म्हणायचं 17 म्हणजे लई नाही, इतका इतका. आणि तो काचातून पाहतो याच्या, इतका. अवघड आहे, अवघड आहे. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तो मेलाच. हा विनोद नाहीये महाराज, हा विनोद नाही. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानच दैव आहे. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही काय काळजी नाही करायची, मी रातभर येळभर कुठे जाऊ द्या. पण तुम्हाला ज्ञानी होण्याचं भजन एका मिनिटात सांगतो. निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम. बोला जा, निवृत्ती ज्ञानदेव सपन मुक्तबाई ज्ञान नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे, फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. कशावरून? ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया. उभारिले देवालया, उभारिले देवालया, उभारिले देवालया. ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया, ज्ञानदेव रचिला बाया. पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. अध्याय नंबर 15 ओळी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. संपलं काम. आता त्याच्या थोडं पुढं सरकायचं. ज्ञान आलं, आलं ज्ञान, पण त्या ज्ञानात ग येतो. ग ग जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ज्ञान स्थिर होत नाही. आणि ज्ञान जर बंद झालं, एक बॉक्स कोणता एक, ज्ञान स्थिर जर झालं तर प्रश्न मिटला. पाण्यावरच बुडबुड आहे, पाण्याचाच तयार होतो, पण डामा डवलात फिरतो. वाऱ्याची झुळूक आली का पाण्यातच जातो. पाण्याचाच बुडबुड आहे, पण असा फुगीरपणात फिरतो पाण्यावरच. आणि लाट आला गेला. तो पाण्यावरचा बुडबुडा पाण्यातलाच आहे, पण त्याला अहंकार झाल्यामुळं तो फुगतो. तसं तुम्ही मी ईश्वराचीच लेकर आहे, पण आपल्याला अहंकार जास्त झालाय. संपलो आपण. ए बऱ्या फळ, जा 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 पटकन. उठ उठ उठ, ज्याला जायचं उठ रे तो. उठ, ज्याला जायचं ते जा. हे इकडून इकडून देर काढून दे. जा पटकन, परत येऊ नको. या खाली मालिका पाहुणे, त्यांचा काय दोष आहे? त्यांना जाहिरातीच सव. त्यांना म्हटलं अर्धा तास झाला जाहिरातच नाही. हा चॅनल खराब आहे का काय? त्यांना काय माहिती.
काय नाही महाराज, काय फक्त झाकली 1.25 लाखाची. 14 दिवस महिला मंडळ, 14 वर्ष राम वनवासाला गेला, सीता घेऊन गेला. आता राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डोकून नाही पाहिला रे, डोकून नाही पाहिला. राम वरच्या मजल्यात आणि सीता खालच्या मजल्यात. हा, वरून सीता पाहती, झोपलाय का, झोपलाय, झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं भोगितोय, झोपू दे झोपू दे. अरे काच काय आलंय महाराज, अख्खी जनता भामटेची आहे. याच प्रेमन का असं काय आलंय. माणसं नुसतं म्हणते बायकोवर माझं प्रेम आहे. पागल आहे तू, पागल आहे, कळलंय तुला. ज्यांचे स्कोर 24च्या पुढे गेलते ना, ते वर जाऊन आले आणि वरचं वातावरण पाहून आले कसं काय. अरे पेट्रोल गांठून प्रेयशी फिरवायला पेट्रोल घड्याळ गांठुलं आणि पेट्रोल टाकलं गाडीवर आणि ते मॉडेल घेऊन हिंडलं. ती याडपाट पोरगी, हे तर भांगारच काढतं. येड्या बाबळीत गप्पा हाणीत बसले, बाबळ इडी. आणि ती पोरगी त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं बाबळीतच सोडून दिला का असं काय आलं? जन सुखाते धीरा घेतल्याते, 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 नाही कोणी नाही कोणी नाही कोणी, जन सुखाचे धीर घेतल्याते, जन सुखाचे धीर घेतल्याते. ज्ञानच देवे देवच ज्ञाने, ज्ञानच देवे देवच ज्ञाने. इथंच आपण अजून ते ज्ञान आलं की वैराग्य होईल. आणि आज कीर्तनाला घेतलेला भंग नामदेवरायांचा आहे. थोडी उडी मारली आपण. आता हे नामदेवराय कोण, एका मिनिटात वारकऱ्यांसाठी. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. देव साक्षात कीर्तनात नाचला, नामदेव महाराज. देव नाचला यात काय नवलय, कीर्तनात मंदिरच फिरलं, नामदेव महाराज. नुसतं मंदिरच फिरलं याच्यात काय नवलय, कीर्तनात बेदरच्या बादशानं टाकलेली मेलेली गायच जिवंत झाली, नामदेव महाराज. देव बोललाय, नामदेव महाराज. देव हसलाय, नामदेव महाराज. देव बोलला, नामदेव महाराज. आणि सगळ्या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतला मग नामदेव महाराजांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. एनी डाऊट? 5 सेकंड स्टार्ट. प्रत्येक भाग बारीक आहे घ्यायचा. ज्ञानदेव आहे, देव ज्ञान आहे, वैराग्याशिवाय नाही, वैराग्य भक्तीशिवाय नाही. संपला विषय. आणि भक्ती नामदेव बाबासारखी दुसरी कोणी केली नाही. देव फिरलाय, देव मंदिर फिरलंय, देव बोललाय. आणि आज कीर्तना घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, आज गायक वादक गुणजन मंडपाने, माईक सिस्टीमवाले, तरुण मंडळी, भजनी मंडळी, स्टेजवर उपस्थित मान्यवर गायक वादक गुणजन, कीर्तनाला आलेले, दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव न घेतलं. पुढारी फाडारी कार्यकर्ते, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, सगळ्या तरुण मंडळांना धन्यवाद. आणि पेठगावचे युवा नेतृत्व आजच्या कार्यक्रमाचे अतुल पाटील बापू यांच्या अभिष्ट चिंतनाला, कार्यक्रमाचे आयोजक अशोक पाटील, तुळशीराम पिस्ते, श्रेयस गाताडे, राहुल पोटोळे, डॉक्टर सुभाष भाकरे, अमोल भांबळे, रवी किरण बोडके, विघ्नहर्तापद संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी, हनुमंत कदम, विशाल जानकर, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडपवाले, माईक सिस्टीमवाले, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत एकच शब्द झालाय, ज्ञानच देवे देवच ज्ञान आहे. आता थोडस वाईट वाटेल पण सांगून टाकतो. वाढदिवसाला वाढदिवस हा शब्द वापरीत जाऊ नका.
बेस्ट चिंता. तो चुकीचा शब्द आहे. त्याला दोन शब्द आहेत, एक अभिष्ट चिंतन आणि दोन जन्मदिन. कारण वाढ हा शब्द वाढदिवसाला होत नाही. 100 वर्ष वय असेल आणि 50वा वाढदिवस असेल तर आजचा दिवस तो घर दिवस आहे. ते आयुष्य त्याचं कमी होत असतं. ते शब्द वापरीत नाही जायचे. काही शब्द वापर. महिला म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता? बशी 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 बशी. काय नाव आहे तिचं? बशी. कधी एका जागेवर बसली? आला पाहुणा चालली, आला पाहुणा चालली. 1 मिनिट जाग्यावर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता? बशी. आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी. आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणत्या जात. जसा खोट्या ठोकला तसंच आहे. घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात. मी असंच आहे. हो. काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात, त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार. तुम्हाला असं म्हणायचंय का? आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला नातेवाईक आहे? निवांत उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. आता खरं मरीत बसा, पटापटा बोला. नीट बसाय बरे. आपले शब्द काय? आप्तेष्ट बोला जा. मित्र परिवार. लग्नात काय शब्द आहे? आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्यात काय शब्द आहे? तुम्हाला नातेवाईक आहे का असं म्हणायचं आहे तुम्हाला? वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे. यम परवडला. जाम केले बहिणीने भाऊ, जाम. आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माया पुढं आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत. आत्ता इथं बसेल. मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. सगळी दुनिया भामट्याची आहे. काय म्हणतो तू? काय ती बहीण अंक असं काय? ती भाऊ पाया पडते, सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्या लायकीचा, तू लय लायकीचा पुतळा, तो लावून धर, लावून धर, 1,00,000-1,50,000 मिळतील. कायची बहीण आहे? महाराज आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत. एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. बस खरे नातेवाईक 3च. एक आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र. ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या पाजितो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांनी असे लई जणांचं वाटोळ केलं. लोकांना काय घेणं आहे? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही. कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. देशी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद हा नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही. आपल्या लोकांना पदाही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येत होतो, तुला काय अक्कल विकल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाले, तुझं काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय, तुला काही काय लोक आहे मला.
काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे, मारली होती ना एकदा झक, बसला होता ना गावाच्या बोकांडी, मग तीनदा काय. ए पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे, पेलवत नाही काय माणसांना, काहींना नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली माणसं भिकारी का म्हणतात. मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए बा, तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरायचो. सांगा, किमान 100 भिकारी आहेत रोडला, आणि स्टँडवर मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का, थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं, घरात नीट राह, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं. ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता, त्या माणसाला काय आला, अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा. नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला, तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का, खरंय मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना, अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली. आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. हृदय पण हृदय आहे का पहिलं, हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे, हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं. सांगा मला, तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता, हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल, हृदयाला किंमत आहे का नाही, आहे. तुम्ही बोलत जा, आहे का नाही, आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत, डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठं ठेवता, डाव्या बाजूला, बरोबर आहे ना. हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे, हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे, डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जाग्यावर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची. विनोद समजू नका, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये, तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेच जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल मग अटॅक काय येतो, ऐका व्याख्या अटॅकची, आणूनच दाखवतो 2 मिनिटात.
तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल पहा आता. मेंदू किती? बॉम्बालं सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती? 2. लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याला 3 आवरण, दृढावरण, जालावरण, मध्य आवरण. इन ब्रेन इज कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स बट ब्रेन इज सेम. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे, मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं, तिनं आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा बावळ्यासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करीतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या, काय त्याचं नाही. नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा, आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठुलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं वर्षात दुसरे. बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. नाही, पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं, आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय, कोणी उठायचं आणि पाखवत वाजायचं. बाबाची पेंड आहे. काही 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच नेसाय शिकले, गाजरं काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हेन हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झालेले, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न ते यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही, यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला,
हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही. आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? रे कितीला आहे? तुला काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का? तू 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वीत. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडे तो. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपटी द्या. ST वाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावतात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का रे आणणारे पोरं? सरळ बसा. इटोळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? बा इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडं लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे आवाज कमी येतोय. डोळे कंबर गेली. मेंदू चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे जोरात बोला. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू गेला. हा मेंदू गेला. मित्र गेले. झोप गेली. झोप येत? मोबाईलमुळं झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी. जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍपवर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा ATM मोकळा गेला. हा भिकारी. आवाज कमी येतोय. हा भिकारी झाला. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. याला टेन्शन आलं. हा मोकार प्याला आणि जाग्यावर
मेला आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय? खरंय. मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत? जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत, आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय. वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच का? त्या बिष्टचिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगले ही राहणार आहे. पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉइंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरेवाले लोक हे कीर्तन वापरतं ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही. पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि ओव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार नाही. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका. बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांना टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत. हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले. म्हणजे अजूनही भोगितो. लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप. मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप. त्या पा कशाला क्लिपा पाहिजे? यात पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप. गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभा तर कधी पुरीला काय नाव ठेवते? म्हातारे येडेवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर. अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही. क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही नाही वापरीत मोबाईल. काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल. काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे. त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळातीन झालं त्याचाही तपास नाही. आणि कोणते मिळालं त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावळ्याचा बाजार झाला. मेंदू कमी झाले. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो कुठे? नदी वय जळतो येतो. काय प्रश्न आहे? हॅलो कुठे? जेवला का?
मी आला तो काय करायचं तुला नदी माहिती आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो का ना 4 पद्धती आहेत नीट पाय माझ्या हाताको हॅलो 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 अरे तो नाही बोलत बंद कर फार आग झाली मागून तू आज काय करतो हॅलो 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 आता इकडं लाव अरे काय माणूस आहे हा विनोद नाही कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे काय मत आता तुम्हाला राग येईल आता तुम्ही मला घोडा लावा माग पुढं लावायचा तोंडावर लावा पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे महाराज तळतळीनं महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका महाराज मरू दे तिकडे उलथू द्या तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका मी तुमचा आहे तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे काय मत आहे तुमचे आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली काय मत आहे तुमचं 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही काय मत आहे तुमचं ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले महाराज नाही लागले नाही लागले अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं ती मुलगी जर बापाला टाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय लोकांना राग येतो बा महाराज डायरेक्ट बोलतो आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या का आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू त्याला काय करायचं प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है प्यार तो अंधा होता है इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं फिर मारो झक बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या ठोळीच्या मुकादम झाल्यात सांगल्याचं हसण्यावारी गोष्टी नेऊ नका या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय की नाही बोला मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय बनियान तुटलं तर घाट मारतोय अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय कुणासाठी कमवतोय आपण कुणासाठी कमवतोय याचा जरा मनाला प्रश्न विचारा एक दिवस ऑफिसला घाई जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय माझ शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय आणि ह्या पोरण अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली बाप रडले शाळेत रडलाय 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल पण माझ्या पोराचा फॉर्म भरा ही वेळ आज आली का नाही बोला आणि त्याचे 70% पोरं दारू पितात शेतकऱ्याचे 70% आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली 30 लोक दारू प्यायला लागले 80,000ची पल्सर आहे पोराला 10,000चा मोबाईल आहे आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतोय धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वाटरी पितात अरे स्वतःला थोडा विचार करा रुपया उत्पन्न नाहीये 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय हसण्यावारी नेऊ नका तुम्ही बनियान म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय बनियान तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता संध्याकाळची वेळ होती 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं स्मशानात नेलं 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला बापाच्या हातातली काठी खाली पडली थरथरणारा बाप गपदेशी खाली बसलं थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं आग लागली प्रेताला स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं पागल झाला बाप आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वांज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे वाटतंय आम्हाला पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही
हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो? एक वाक्य सांगा. 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं, एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय. भोगलंय ना? ऐका बारीक. 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आई बापाचा आधार, मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच उपसलंय आणि आपण अनुभव घेतलाय. पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही, घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका एका गावानं 50-50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली? झाली. मग 1-2 मिनटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिल्या, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवरच आले नाही, पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही, घेतला नाही, घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय, किती जणांनी मटण खायचं बंद केलंय. करा ना बोटवर. एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कोणाला दुःख आहे आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? आग लावता? काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला, तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिनं 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईलाच तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय, पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इस्टेटीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या बसलेली माणसं. पती गेल्याचं जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेल्याचं जर भावाला दुःख नाही, बाप गेल्याचं जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिले काय? हो नाही तिकडं नका शिदू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी जीव देऊ नका. नका करू आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा. उपदेश नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, नका आणि म्हणून बापूंच्या अभिष्ट चिंतनाला सगळ्यांनी मागा. हा कल्प आयुष्य वावेत या कुळा, हा कल्प आयुष्य वावेत या कुळा, हा कल्प आयुष्य भावेत या कुळा.
व्हावे दयाळुआ अकल्पायुष व्हावे दयाळुआ अकल्पायुष व्हावे दयाळुआ माझी या सकळ हरीच्या दासा माझी या सकळ हरीच्या माझी या सकळ हरीच्या दास माझी या सकळ हरीच्या दास कल्पनेची बाधा कोण काळी कल्पनेची बाधा कोण काळी कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा कोण काळी अकल्प आयुष्य व्हावे तुला माझी राजा हो अकल्प आयुष्य व्हावे तुला आता आपल्याला अभिष्ट चिंतनाला 2-3 संकल्प करायचे आहेत. हे मुद्दे काळाची आता राहू दे आपण सगळी लोक अभिष्ट चिंतनाला कार्यकर्ते लोक फुल वापरतो, हार. आता मग शिमेत त्यांना घातला, त्यांनी मला हार घातला. 1 मिनिट हार गळ्यात गेला, तो हार कुठं गेला? खाली गेला. आपण फुल कुणाला वाहतो? देवाला. मग आजपासून बापूंच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प करायचा, वाढदिवसांना हार बुफे या गोष्टी वापरायच्याच नाही. त्याच्याऐवजी 20 रुपयाचे 5 पेन घ्या आणि गरीबाच्या 5च पोरांना द्या, त्यांचा आशीर्वाद देव भेटेल. काय म्हणते? 10वीच्या 4 मुलांची फी भरा 500-500 रुपयाने. नाही तर आता हे बिचारीने कीर्तन ठेवलं, नाही तर वाढदिवसाचे तमाशे लय कठीण आहेत. यांचे वाढदिवस तर लय कठीण पोरांचे. घरी नाही करीत आता ते. हायवेला 90 केक, चपटी, शिया. मग तो केक डांबरीवर ठेवायचा, सामुदायिक लघवी करायची त्याच्यावर, आणि तो एकत्र करून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरांना खरंय का खोटं आहे? नाही, आपले भक्त खोटं बोलत नाही. काय वाढदिवस आहे? काहींचे तर वाढदिवस फळे वाटप, 13च केळं वाटितो. पण इळभर टीव्हीला पट्टी, फळे वाटप 13च केळं. 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली. 2च केळं शिल्लक राहिली, 1 त्याला आणि 1 लोकांना. काय करते? पण इळभर पट्टी, फळे वाटप. 3च रगा वाटल्या गरिबांना. उबदार कपडे वाटप, आणि रातचे काढून आणले बेकारांच्या अंगावरून. अरे एवढ्या मोठ्या अथांग समाजाला कीर्तनाचा लाभ दिला, हा खरा वाढदिवस. आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते. मग मलाच आता बापूने 2-3 लाख द्यायला काय हरकत आहे? बापूने उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. आम्ही लय दुष्काळ काढला 1.5 वर्ष भाऊ. आमची लई जिरली रे, लई जिरली. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. कुणी विचारित मेला का उलाथला? आता शिक थोडं बरं झालं. महाराज बसलेले राजकारणी ध्यानात ठेवा, ज्यांनी ज्यांनी धर्म टिकवला ना त्यांच्यावरच कोरोनाला अन्याय झाला. तमाशावाले, जागरण गोंधळवाले, कीर्तनकार, गायक, वादक, 1 रुपया कोणी मदत केली नाही, 1 रुपया. आणि लोक बोभाटा करतात बा, कीर्तनकार लोक लई पैसे घेते बा. आम्हाला जर 1.5 वर्षात तुम्ही पायलीभर बाजरी दिली नाही तर आम्ही तुम्हाला पैसे का सोडावे? आणि आम्ही पैसे घेतो याचं जर तुम्हाला दुखणं होत आहे तर बिगर कमिशन काम करणारा बसलेल्या पैकी कोण आहे बा? कोण
लोकांनी साबण लावला एवढ्या 20,000 लोकात कमी टक्का घेत नाही असं बोटवर कर सत्कार करतो तो. अरे लग्न जमवायच्या दलाल आहेत काय म्हणणं तुमचं? लग्न जमावणाऱ्या दलालांनी बंगले बांधलेत. 80% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात 1.5 वर्षामध्ये दागिने राहिले नाही महाराज. 50% गायक वादकांच्या गाड्या गेल्या. प्रसंग साधा नाही. आता ही दोन्ही पोरं वाजवतात यांचं जगणं कशावर आहे? बोटावर आहे. लॉकडाऊन मध्ये हे कंपन्यांनी कामाला गेले बोट गेली महाराज. मग पखवाद्याचं बोट गेलं काय आणि पखवाद्या मेला काय काय फरक आहे? कोण कोणला रुपया देतो? आता लोक फक्त म्हणजे हे नाही हो नाही हे फक्त म्हणायचं. कोरोनाचा झटका फक्त शेतकऱ्याला बसला नाही. तो हुशारच गडी त्याला काय घेणं पडत नाही. त्याच्या घरात का आहे 2 पायले गहू व्हायचे. पण ज्यांना 30-30 लाख पगार होता 3-3 लाख तेच रेशनच्या रांगेत उभी होती. 3 किलो दे रे 3 किलो. आणि त्याची बायको तर लोकांना म्हणायची आमची पिंटूचे पप्पा त्या गव्हाची पोळी खात नाही आणि त्यांना पचतही नाही. बाई त्याला गहू पचतील पोळी काय पचत होतो. शेतकऱ्याला काय नाही. शेतकऱ्याला फुकट तांदूळ मिळाले त्याने विकून टाकले. मी विकणाऱ्यांची सुद्धा नावं सांगाल माझ्या पुढे बसले तुम्ही लाभान बोलायचं नाही. फुकट मिळाले 10 रुपये किलो न विकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात 40 ठोकले तांदूळ तेच. महाराज शेतकरी हा राजा आहे. ते कोरोना फिरोनाला घाबरत नाही. त्याला 8 दिवस बाजार नाही भरला ना त्याला चालतो. त्याची बायको गरकेला गेली ना 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली गेला दिवस. बंगलेवालीची बायको काय इटा काढी ती. शेतकरी येतो त्याच्या घरात बाजार भरला नाही ना 8 दिवस त्याची बायको भाज्याला भारी करते. एका पिठल्याचे 3 पिठले करते ती. पाणी जास्त टाकीती पातळ पिठलं. थोडं कमी पाणी टाकीती घट पिठलं. एकदम कमी टाकीती मोकळं पिठलं. गेले 3 दिवस. किती दिवस गेले? 3. चौथ्या दिवशी फक्त दुधात लिंबू पिळती. काय झालं? दही. 5व्या दिवशी घुसळण करती ताक. 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मीठ टाकीती मिरची कढी. गेले 6 दिवस. 7व्या दिवशी अंडे. बरं शेतकऱ्याला तोटा नाही दुधाला. गाय आटली म्हैस म्हैस आटली गाय दोन्ही आटली शेळी. बरं शेळीच्या दुधाला तकलीफ नाही कवाय काढा. कोणलाही लहर येऊ चहा उकळत आला. बरं दूध यायला टाइम नाही माग फटका पुढं दूध माग फटका पुढं दूध. बापूंच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प गरीबाला मदत करा. फुलांचे खर्च कमी करा. मान्य आहे का तुम्हाला? बोला. 2 पेन वाटा. एक गरीबाची मुलगी 5 किलोमीटर सायकलवर येते. ज्याच्या मुली पायी शाळेत जातात ना त्याच्या बापाला शाळा सुटल्यानंतर जीव घासावीस होतो. मुलगी का आली नाही. एका गरीबाच्या मुलीला सेकंड सायकल घेऊन द्या. महिला मंडळ तुमच्या घरातल्या कपाट उचका. इतक्या साड्या ठेवू नका. हो एका बाईनं कपाट उचकलं साड्या पडल्या. बाई मेली खाली हो. गुत मारली ती साड्याचा ढीग पडला. आणि पाऊस चालू होता त्याच साड्यांमध्ये जाळली. कधीतरी भांडी घासणाऱ्या बाईला एक साडी देऊन टाका. तिच्या गालावर हसू येईल आणि ते हसू तुम्हाला पांडुरंगाचा प्रसाद देईल. वापरलेली साडी द्या. थोडं गरीबाला मदत करायला शिका. लग्नांमध्ये आचार्याचा सत्कार करीत जा. मंडपावाल्याचा करा. भामट्यांचा करू नका. आचार्याचा करा. त्याच्या गालावर हसू येईल. श्रीमंत पाहती सुद्धा नाही मला. आणि आपली लोक सुद्धा श्रीमंताच्यात नाद लागत बसतात येड्यावानी. एक फुलं बंद करा. मान्य. 2 दुसरा मुद्दा करायचा आहे वाढदिवसाला. सगळे माणसं जेवतात. आपण काय वापरतो जेवायला? पत्रावळी.
एज्युकेटेड लोक. कशाची पत्रावळी सध्या? प्रेस. पूर्वी पत्रावळी कशाची होती? 10 वर्षापूर्वी पानाची, झाडाच्या पानाची. जनावरं खात होती, सडून जात होती. आजची पत्रावळी सडत नाही आणि जनावरं खात नाही. तिच्यावर जे अन्न पडतं त्यात केमिकल तयार होतं, पॉयझन. जीवजंतू जातात. आजपासून दुसरा संकल्प करायचा बापूंच्या अभिष्ट चिंतनाला, प्लॅस्टिक मुक्त जगायचं. आणि हे भाषण करून होणार नाही, भाषणानं तर देशाचं वाटून झालं. भाषण करून होणार नाही, कृती करावी लागेल. काय म्हणते त्याला? प्लास्टिकचे भाषण करून काय करायचं? सगळे लोक म्हणतात प्लास्टिक मुक्ती झाली पाहिजे, आणि सगळ्या साखर कारखान्यांच्या साखरेच्या गुणीचा आतला कवर कशात आहे? साखरेचं 50 किलोचे जे पॅकेट आहे त्याचा आतला कागद कशात आहे? हा, करेक्ट, प्लास्टिक. मग मुक्ती कोणची? आम्हीच स्वीकारायची का प्लास्टिक? महिला मंडळ, तुमच्याकडे पर्स आहे ना, मोबाईल आहे ना, तिचा पर्समध्ये पिशवी ठेवत जा कापडी, आणि भाजीपाला त्याच्यात आणायचा. सर्व्हिसवाले रुमालात मटण आणा. तुला लई किडा आहे ना. हा विनोद नाही, पण पर्यावरणाचा समतोल भाषण टिकून करणार नाही, तो कृतीत करावी लागेल. प्रत्येक माणूस जेव्हा प्लास्टिक वापरायचं बंद करेल तेव्हा पर्यावरण आपोआप अनुकूल होईल. काय मध्ये किती मुद्दे झाले? 2 पटले तुम्हाला? दोन्ही बी. तिसरा मुद्दा, आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याचे कपडे नदीत टाकतो. गोधड्या, उश्या, गाद्या, आजपासून पाया पडतो. मेलेल्या माणसाचे कपडे नदीत टाकू नका. नदी ही माता आहे, स्वच्छ ठेवा. ते कपडे पेटून द्या. नदीत टाकायचं ना, फ्रीज टाका, कूलर टाका, नोटा टाका ना नोटा का गोधड्या. हा विनोद आहे. आणि चौथा मुद्दा करायचा आहे आपल्याला. 5-6 मुद्दे आहेत. चौथा मुद्दा आहे मेलेल्या माणसाचा. आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. आजपासून बापूंच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत भरून घरी घेऊन या. शेतात 2-3 खड्डे घ्या, आणि त्या खड्ड्यांमध्ये आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. प्रत्येक माणसानं जर झाड लावलं असतं तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन तरफडून माणसं मेली नसती. ऑक्सिजन श्रीमंताला मिळाला, गरीबाला नाही मिळाला. झोपडीतला तरफडून मिळाला. ज्याचा वशिला होता त्याला आलं बॉक्स. गरीबाचा कोणी विचार करीत नाही. एक व्यक्ती एक झाड, हीच बापूंच्या अभिष्टचिंतनाचे संकल्प. चौथा संकल्प, लग्नांसारख्या गोष्टीचे खर्च कमी करा. तुम्ही हौशी लोक आहेत लई. 30-30 हजाराचे कुठं फेटे आणत असता का लग्नाला? तुम्हाला काही अक्कल नावाची लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. का नियम आहे त्याला? डीजे लावल्यावर सटासटा होते असं नाही. काय बावळ्याचा विनोद आहे का? मूर्खासारखं कसे खर्च करायचा, काही बी करायचं. काय ती महाराज 25% लोकांची कर्ज फिटायच्या आत पुरी घटस्फोटी झाल्यात. काही आणायचं. आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. फाजील मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. तिने याच्या गळ्यात, तो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला नवरी माझी आहे, त्याने ठेवून दिली नवरदेवा. तो नवरदेव झाला चोपदारानं आला आमच्या बोकांडी. काय करतो? काही नवीनच आणायचं. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टक हे टायमाला गेट करायचं मध्ये गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला, तो आता 99ला झालाय. त्याच्या मागं 2-4 सांड ते चपटीसाठी लटकेल. त्या नवरी मागं 2-4 याडपाट पुरी, आणि त्याच्यापुढे तो बँडवाला. इको द्या. बाहर फूल बरसा
मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहिती आहे का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडं येते. ते मरणाचं क्वाटरी प्यात, ते मरणाचं नाही. लग्नात गाणं लावावं. इतनी शक्ती हमें देन दाता, टाळी. विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चलने का रास्ते पे हमसे, हम चलने का रास्ते पे हमसे भूल कर दी कोई भूल हो रहा. इतनी शक्ति हमें दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चलने का रास्ते पे हमसे भूल कर भी कहीं भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. असं ताल आला पाहिजे त्याला. प्रेम प्रेम काय करते आपलं प्रेम? बावळाट सारखं प्रेम करायचंय का? ए ए चमड्यावर प्रेम करू नका. हे जाळायचं आहे, जाळायचं आहे. आणि यालाच लोक म्हणतात इश्क ही मेरी जिंदगी है. पागल आहे तू, पागल. फूल है गुलाब का. एवढं बारीक काला देतो? सूर्यफूल दे ना. सूर्यफूल चांगलं मोठं आहे, गुलाबाचं काय बावळा. अरे प्रेम करायचंय का? मग करा ना. हर करो अपना करेंगे, हर करो अपना करेंगे. है वतन तेरे लिए दिया है जान देंगे. है वतन तेरे लिए हो दिल दिया है जान देंगे. है वतन तेरे झाला वाढदिवस तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की तुमचं असं रक्त तापत नाही का? रक्तच 90 पिऊ पिऊ गोठलं महाराज. महाराज विनोद नाही, आपल्या माणसांमध्ये स्वाभिमानच राहिला नाही. आपल्याला कशाची गरज आहे? स्वाभिमान. आपल्या माणसाला स्वाभिमान हा विषय काय ना. आपले लोक म्हणतात चालायचंच, चालायचं. कुठेतरी सावध झालं पाहिजे. मला खुणवायचं का नाही? वाजले किती? चला चला. किती? 9. मग मला खुणवायचं का नाही?
तुम्ही काय ठरविले आज? विठाला विठाला अजून एक दोन मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे आहेत, पण ते मुद्दे काळाची गरज आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहेत. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. नको जाऊ दे कोणीकडे. शेतकरी आहे मी. 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो. पुरा अगोदरच काळा, त्याच्या ढ्याकळात पुरा काळा पडलो. रुपया नाही मिळाला. बापूंच्या अभिष्टचिंतनाला शेतकऱ्याला 2 मुद्दे सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला सोनेरी दिवस येणार आहेत. आजही शेतीला सोनेरी दिवस आहेत. एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार आहे. फक्त शेतकऱ्याला माझे 2-3 मुद्दे ऐका. ठिबक करा, पाणी हे करा, स्टोरेज करा, ते स्टोरेज करा. आणि पाणी शेती केमिकल युक्त नाही, सेंद्रिय युक्त करा. याच्यावर तुमचं मत काय? केमिकल युक्त जमिनीमुळे, खतांमुळे जमिनीतले पीएच आणि क्षार पूर्णपणे कमी झाले. पिण्याच्या पाण्याचा पीएच आहे 7.5 आणि आपल्या विहिरीच्या पाण्याचा पीएच आहे 9.5. सॉइल अनालिसिसचा जर अभ्यास केला आपण तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस शिल्लक राहिला नाही. आपल्या जमिनीमध्ये फॉस्फेट राहिलं नाही. आपल्या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट राहिलं नाही. आणि पिकाला पोषक असणारं कॅल्शियम राहिलं नाही. 100 टन एकरी ॲव्हरेज काढणारा माणूस 60 वर आणि 40 वर आलाय. बियाला खर्च तेवढाच आहे, बियाण्याचा खर्च तेवढाच आहे, मजुरी त्याच्या दुप्पट आहे. पण उत्पन्न 100 टन एकरी होत जात होता, त्याच्या दुप्पट खर्च आज आहे. खर्च पण उत्पन्न कमी आहे. का? केमिकल युक्त खतं झाली. ती खतं वापरायची पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आणि आपण खतं वापर. शेतीला दुसरा एक मुद्दा शेतकऱ्याला सांगतो. शेतीला साईड बिझनेस करा. नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही. गारगारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का. आणि शेतकऱ्याचा माल स्वतः विकायचा प्रयत्न करा. 3 पोते गहू येत ना, 4 बाजारामध्ये जाऊन बस, काय फरक पडत नाही. 25 पपया आहेत ना, घरापुढं खाट ठेव. त्या 25 पपया त्याच्यावर ठेवून दे. 15 खपतील, 2 गाया खातील. हा विनोद नाही. पण शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला, आणि ह्या देशात शेतकऱ्यालाच पैसा मिळाला पाहिजे. बाकीच्यांना ऊत आला पैशाला. लई पैसा आहे महाराज, लई पैसा. पैसा ह्या श्रीमंत माणसांचा अख्खा पैसा जर एकत्र केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 12 द्यायची सुद्धा गरज नाही. तो रोज मटण खाईल, इतका पैसा यायला. पण झाकली सवाला काही. सगळ्यांना धन्यवाद. एकदा आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबार कुमारी जय जय विठोबार, जय जय विठोबार कुमार म्हणे असावे कल्याण, आगे असावे कल्याण. नामा म्हणे काय असावे कल्याण. जामुकी निधान पांडुरंग, जामुकी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा हो बेजारी, कल्पनेची बाधा हो बेजारी. ही संत मंडळी सुखी आजो, संत मंडळी सुखी आजो. कल्पनेची बाधा न हो बेजारी.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोली लिहिले कुरे बेटे वाकुडे उत्तर करावे महाराज हे उच्चारिला अधिकार ज्ञानदेव तुकाराम 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 पुरुष मंडळी अगोदर बाहेर जातील. महिला मंडळी कृपया आपण थोडा वेळ जागेवर थांबा. श्री संत नामदेव महाराज यांच्या अभंगवाणीनुसार आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत. युवा नेते माननीय अतुल पाटील बापू संस्था